आज पत्रकार दिनानिमित्त आणि मकर संक्रांती निमित्त आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रतिनिधी आमदार समाधान अवताडे यांनी आपला सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे। मुळात शहराचा विकास करण्यासाठी पत्रकार झगडतो, लोकप्रतिनिधी झगडतात, नगरसेवक सगळ्यात जास्त झगडतात। आजी माझी सगळ्यात त्यांचं जास्त लक्ष असतं की पंढरपूरला निधी किती जास्त यावा यासाठी नगरसेवकांची धडपड जास्त असते आमदारांपेक्षा, लोकप्रतिनिधींपेक्षा। आजी माझी भावी, कारण वाहनाचा विकास झाला पाहिजे, कामं आली पाहिजेत। भाऊनी फक्त अधिकाऱ्यांचे 10-15% सांगितले, पण ते नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य राहून गेलं, तो विषय नाही। आज पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही आलाय। मंदिर आपण हिवाळी अधिवेशनामध्ये होता, त्या अधिवेशनामध्ये शासन नियुक्त ऑडिटरनी ज्या त्रुटी काढल्या, जे सोन्याचे दागिने नोंद सापडत नाही म्हणजे ते कुठंतरी नाही, म्हणजे हा मोबाईल आहे विवोचा V25, हा जर माझ्याकडे आहे म्हटल्यानंतर हा मी दाखवला पाहिजे। मी दाखवला तर ऑडिटर त्याची नोंद घेईल, नाहीतर मी जर दाखवलंच नाही तर त्याची नोंद घ्यायचा विषय नाही। इथं तिळगुळ ठेवलाय, पेन ठेवलाय, त्याची ती नोंद घेते आणि ते शास्त्राजवळ सादर करते। लाडू निकृष्ट दर्जाचा केला जातो, हा अहवाल पटलावर बांधला म्हणून सांगितलं, त्याच्या बातम्या झाल्या, त्याच्यासाठी आम्ही भांडलो होतो। सगळे प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, त्या वाळू जिथं वाळूच तोंडात लाडू जिथं तयार करतात त्या वाळू सॉरी लाडू केंद्रावर जाऊन वाळूवर घ्यायचं आहे ते लाडू केंद्रावर लाडू केंद्रावर जाऊन आम्ही पाहणी केली होती। त्याचे व्हिडिओ शूटिंग म्हणजे बातमी तर केलीच, पण शूटिंग मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना दाखवलं होतं, तर त्यांनी सुद्धा टोलवाटोलवी केली होती। अखेर त्यांना ज्या वेळेस पत्रकारांचं प्रेशर पडलं, समितीचे सदस्य तर काहीच करत नाही, त्यावेळेस त्यांनी तो ठेका रद्द केला होता। त्यामुळे कुठेतरी शासनाची आबरू त्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडू प्रकरणात वाचली, त्या बातम्या केल्या। त्याच्यानंतर मंदिर समितीनं स्वतःहून पुढे येऊन तो अहवाल काय आहे ऑडिटरचा ते सांगणं गरजेचं होतं। ज्यावेळेस अहवाल हाती लागला, मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची चिरफाड केली त्या ऑडिटची आणि मंदिर समितीवर आरोप म्हणा किंवा मंदिर समितीच्या चुका दाखवल्या आणि त्याच्या बातम्या केल्या, तर मंदिर समिती आलेल्या भाविकांना सोयी सुविधा कशा द्याव्या, VIP दर्शन कसं बंद होईल, पैसे घेऊन आतमध्ये कोण कोण दर्शन देतं, कोण कोण पूजा घालतं, कोण कोण कुठल्या पूजा काय कुठं पूजेला बसवतं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून त्यांनी मीटिंग मध्ये ठराव केला की ज्यांनी बदनामी केली त्या पत्रकारांना नोटीस देणार। मग दाखवायचं कसं? आता भाऊनी सांगितले की एवढे पैसे आले तेवढे पैसे आले, कुठं काय दिसलं नाही, विकास दिसला नाही, म्हणजे उद्या ते छापल्यानंतर पण सार्वजनिक बांधकाम असेल, नगरपालिका असतील, त्याला मंदिर समितीने नोटीस दिली तशी आपली बदनामी केली म्हणून नोटीस देऊ असं म्हणतात। मग ते चौथा स्तंभ तुमचा 2 नंबरचा आहे, आमचा स्तंभ 4थ्या नंबरचा आहे, मग आम्ही मांडायचं ना? मांडणार कोणी? त्या चंदनमुखी पूजा का कुठली तरी पूजा होती, पाद्यपूजा, कोरोना नंतर सुरू झाली आणि प्रत्येकाला उत्सुकता होती म्हणून आम्ही बातमी करायला गेलो। दादा खोटं सांगत नाही, नाशिक वरून रात्री प्रवास करून, म्हणजे उद्यापासून त्या पाद्यपूजेची नोंदणी सुरू होणार आहे, ती पूजा मिळाली म्हणून नाशिक वरून एक जोडतो 75 वर्षाच्या आजी होत्या, 80 वर्षाच्या आजोबा होते, प्रवास करत आले की मला ही पूजा मिळावी म्हणून स्टँड वरून उतरून डायरेक्ट मंदिरामध्ये बसले 7:30 वाजता। ही नोंदणी 11 वाजता त्यांनी चालू केली, फक्त एकच कर्मचारी आतमध्ये होता आणि त्यांनी त्याचे आई वडील आणले होते आणि त्यांच्या नावाखाली त्यानं 3 पूजा बाहेरच्या लोकांच्या घेतल्या, गुगल पेवर त्यांच्याकडून पैसे घेतले। ते सगळं शूटिंग राजू मिसाळने केलं होतं। आम्ही मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना ते शूटिंग दाखवलं, फोन केला, 11 वाजता नोंदणी सुरू झाली, 12:30-1 पर्यंत तो एकटाच आतमध्ये होता, एकटाच आत। बाहेर अक्षरशः लोक 150-200 लोक लाईनमध्ये, कुणीही लक्ष द्यायला तयार नाही चाललंय। आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला, असं चाललंय राव बघा, 2 तास लोक म्हातारी पोतानी त्यांनी चहा पाणी पिला नाही, 1 वाजत आली, पांडुरंग बघून गेले म्हणले, अरे काय चाललंय? पांडुरंग बघून येईपर्यंत 2-4 मुडके पडायचे लाईनला थांबलेल्या लोकांचे। मग त्याच्याबद्दल कोण बदनामीची नोटीस त्या कर्मचाऱ्याला कोणी काय केलं तर दाखवलं, होय म्हणला मी पैसे घेतले,
गुगल पेवर त्याने 75,000 रुपये घेतले. त्यानं मान्य केलं, काय नाही त्याला, ठीक आहे म्हणजे कळत नाही तुला, असं करतो तसं करतो, पहिल्यांदा म्हणजे माझा कर्मचारी असा करणार नाही. त्यानं मान्य केल्यानंतर म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे तो दुसऱ्या कुठं तर कामाला होता, पण त्याला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट देवाचं मी उभं केलं, प्रमोशन झालं. 75,000 प्रमोशन झालं. मग हे मांडायचं नाही का? नाही मांडलं तरी मांडलं नाही तुम्ही. आपण बदनामी होती म्हणून मांडलं नाही, ते फक्त कानावर घातलं. मग आता भाऊ म्हणले मुस्लिम देवस्थान असतं तर त्यांच्या धर्मगुरूंनी गाड्यांचं पैसे घेऊन दिले नसते, असं केलं नसतं, तसं केलं नसतं. मग अख्खं मंदिर हिंदूंच्या ताब्यात, राज्यापासून केंद्रापर्यंत सरकार हिंदूच आहे. लुटले जाते हिंदूच, लुटतोय हिंदूच, आणि बातमी लावली म्हणून हिंदू पत्रकारावर गुन्हे दाखल करण्याला तुम्ही नोटीस देणार आहे का? ह्याच्यावर बोललं पाहिजे, केलं पाहिजे ना. शौचालयाचा विषय भाऊंनी मांडला. ज्या वेळेस 2007 ला त्या मेहतर समाजाने हाताने मैला उचलण्याचं प्रकरण आलं, ते मी छापलं. त्याच्यानंतर एक जनहित याचिका संदीप जेठे म्हणून साताऱ्याचा एक मित्र होता आमचा, त्यांनी जनहित याचिका दाखल केली. कोर्टाचं काम होतं या समाजाचं हातचं काम कसं सुटल, त्यांचं पुनर्वसन कसं होईल. कोर्टानं सांगितलं सगळीकडे शौचालय बांध, म्हणजे राजवाड्यासारखे शौचालय बांधले. भाऊ म्हणजे ते बरोबर कोण जातच नाही, यात्रेमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. लाईट सोडून कोण वारकरी शौचालयाला जात नाही. 30-40 तास तो कुठेही न जाता 1 नंबरला 2 नंबरला जाता लाईन मध्ये उभा राहतो. त्याचा उपयोग काय? एवढा असून म्हणजे जे आषाढी कार्तिकीला तात्पुरते शौचालय उभारले जातात, दादा तो नरेंद्र मोदीजींनी 2014-15 ला केलेला, म्हणजे त्या कायद्यामध्ये थोडा बदल केलेला आहे, ते बेकायदेशीर आहे. तात्पुरती शौचालय ही केंद्र शासनाच्या कायद्यानुसार ते बेकायदेशीर आहे. फक्त त्याच्यामध्ये सगळ्याचे हात त्या शौचालयात परबटलेले आहेत, त्यामुळं ते टेंडर काढलं जातं. मग तुम्ही नदीच्या किनारी लोकांना शौचालयाला बसू नका म्हणून त्यांचं प्रबोधन करा, महाराज मंडळींची मदत घ्या. की वाळवंटामध्ये जी माझी बहीण चंद्रभागा म्हणतो, वाळवंट म्हणजे आपल्या सुखाचा आधार आहे, तिथं तुम्ही बसू नका म्हणून प्रबोधन करा, तर तुम्ही तिथं सुख सुविधा देता. तुम्ही म्हणता तिथं संडासला जावं, पण तिथं 5 माणसं गेली की 6वा माणूस त्या शौचालयामध्ये जाऊ शकतो. तुम्ही तुमची एक यंत्रणा, जशी सरकारची यंत्रणा तुमच्यावर पण तुम्ही काय काय कामं करतात तशी त्यांनी राबवली, तशी तुमची यंत्रणा येत्या आषाढी यात्रेमध्ये तुम्ही बघा. 6वा माणूस गेला तर इथला तुमचा जो पत्रकार या विषयावर बातम्या छापतो, बघतो, मांडतो, तो तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला आहे. म्हणजे इतकी वाईट आहे. म्हणजे यात्रा म्हणजे ती अधिकाऱ्यांची नुसती चांगली असते. 10 कोटी मुख्यमंत्र्यांनी आले, 10 कोटी रस्त्याला दिले. किती दिवसात अगदी झाली तरी पण 8 दिवसामध्ये त्या रस्त्याचं काम लागलं. आता परत पैसे आले, काय करणार आहे, कुठं करणार? त्या राजाभाऊचे MI ट्रॅकच्या शेजारी पार्किंग केले. इथल्या पार्किंग मध्ये नियमाने नगरपालिकेने ठेका जरी दिला तरी पार्किंगची भाडं ही त्या पार्किंग स्लॉट मध्ये पार्किंग मध्ये काढत नाही. कुठं हा पावती फाडली, तू कुठं पण काढली, ट्रॅफिक जाम होतोय, कुणाला काय घेणं नाही. मग तुम्ही तिथं 3.5 कोटी लागतील त्या MI ट्रॅक जवळ. कुठला वारकरी जाणार आहे तिथं पार्किंग करायला? कोण जाणार आहे? मंदिराजवळ गजानन महाराज मठाच्या पाठीमागे 2 पार्किंग आहे, सखुबाई कन्या प्रशाला आणि गजानन मठाच्या पाठीमागे. तिथं लवकर गाड्या लागत नाही. तिथं काय काय चालतं हे सगळ्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्याच्यावर आवाज उठवलेला आहे. अधिकाऱ्यांना सांगायला गेलं तर काय काय वेळेस काय होतं, ही अशी तक्रार आहे, ती XYZ पत्रकाराने दिली, आमचा याच्यामध्ये काही विषय नाही. मग त्या पत्रकाराचं मध्ये सचिन कांबळेने मी ते भूखंड घोटाळा झाला, त्याच्यामध्ये तर म्हणजे असं पाक मारतो तोडतो इथपर्यंत दमदाटी झाली. सगळे डोंगरात भाई लोक तुम्ही पण 25 कोटीचा भूखंड होता. किती तुमच्या शासकीय, तुमचा म्हणजे तुम्ही सरकारमध्ये आहात राज्याच्या, तुमचं नगरपालिका, तुमचं रजिस्ट्रार ऑफिस, तुमचं सिटी सर्वे ऑफिस, ह्या सगळ्यांनी
त्यांची नावं होती तेवढी. सिटी सर्वेला विचारलं, सिटी सर्वे मला म्हणायचा मला रजिस्टर ऑफिस कडून नोंदणी आलेली आहे, त्यांचं खरेदी खत आहे. नगरपालिकेला विचारलं, नगरपालिकेचे सीओ म्हणायचे सिटी सर्वेतून नोंदणी आली 26 जानेवारीची. त्या सिटी सर्वेवाल्याला विचारलं 26 जानेवारीची नोंद तू धरतो का? नाही, त्यावेळेस माझा जन्म झाला नव्हता, त्यावेळेस 26 जानेवारी सुट्टी असेल का नाही मला काय माहित नाही मला. जबाबदार उपाधीक्षक आहे तो. त्यावेळेस 26 जानेवारीला सुट्टी होती का नाही मला माहिती नाही. त्याला म्हणलं तुमचा जन्म स्वातंत्र्य पूर्व काळात का स्वातंत्र्य नंतर काळात? तुम्ही मांडलं हो, पण अशा घटना घडते दादा. मग ते पत्रकारांचं श्रेय आहे. त्याच्यावर येतो ना. पण त्याच्यानंतर पंढरपूर नगरपालिकेच्या जेवढ्या जागा होत्या आम्ही आवाज उठवल्यामुळं त्या जागांना आता कंपाऊंड मारलेला आहे, तिथं कुठलंही अतिक्रमण होत. तुम्हीच मांडलं, बावनकुळे साहेब आले होते त्यावेळेस त्यांना पण आम्ही हेच मांडलं की सत्ताधारी आमदार म्हणतात की विकासाला पैसे आले पण विकास कुठे झाला. तुम्ही धाडसाने केलं की नाहीतर आजपर्यंत धाडसाने एक टपरी इथं निघत नाही. लोक एकदा टाकली की ती टपरी कोणाची ती तशीच राहते. मग विषय आता परत ते आमच्या नोटीसचं तेवढं कुठं तर बघा, नाहीतर दिवाणसरांपासून सुनील भाऊने तर लय मोठे छापलं होते. सामन्याला भाऊने लय मोठे छापलं होतं मंदिर तिचं. त्यामुळं भाऊ पहिल्यांदा राहणार आहे, प्रत्येक मुद्दाने चालले होते. तर आपण आला, आमच्या सन्मानार्थ कार्यक्रम ठेवला, आमच्याकडून काय ऐकून घेतलं. पण ही गरज आहे दादा. म्हणजे पंढरपूरमध्ये जरी विठ्ठल आहे तरच पंढरपूर आहे, तर पंढरपूरमध्ये काही नाही. पण ते आपण जपलं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, ते मोठं झालं पाहिजे. कशी लोक तिकडे जास्त येतील आपल्या पंढरपूरला हे बघितलं पाहिजे.